एका छोट्याशा लघु उद्योग केंद्रात जिथे मेणबत्त्या, अगरबत्त्या आणि अजून काही घरगुती वस्तू बनवल्या जायच्या तिथे जायची. तर बाबा मजुरी करायचे. कधी रेल्वे स्टेशन, कधी बस स्टँड, तर कधी ट्रान्सपोर्टमध्ये पोथी उचलायची कामंसुद्धा करायची. कुठलाच छंद, व्यसन म्हटलं तर ते नव्हतंच. खाऊन पिऊन खूप सुखी असं हे कुटुंब होतं. दोघे बहीण भाऊ जिल्हा परिषदेच्या शाळेत जायचे. कधी कधी आईला यायला उशीर झाला तर छोटीशी कुंदा घरातील सर्व कामं उरकून घ्यायची आणि अभ्यासाला बसायची. बाबा घरी दमून आले की कुंदानी पूर्वेश बाबांच्या पाठीला हातापायाला तेल चोळून द्यायचे. हे बघून आईबाबांच्या डोळ्यात पाणी यायचं. तेव्हा लहानगी कुंदा त्यांना समजवायची आणि म्हणायची, मी एकदा नोकरीला लागले ना की बघा दोघांचे पण काम बंद करवते की नाही. बघा पाठीला किती फोड आलेत. नका हो बाबा इतकं काम करू. आणि हो, रडायचं तर बिलकुलही नाही. असं म्हणून दोघेही त्यांच्या गळ्यात पडायचे. रमेश म्हणजे त्यांचे बाबा म्हणायचे, पोरांनो मी रडत नाही रे, पण हेवा वाटतं मला माझा स्वतःचा. देवाने इतकी छान मुलं आमच्या पदरात टाकली, पण दुःख याचं वाटतं मी तुमच्या इच्छा पूर्ण नाही करू शकत. कुंदा पूर्वेश म्हणायचे, बाबा आम्हाला काही नकोय, आम्ही खूप खुश आहोत. पण विधात्याच्या मनात मात्र दुसरंच काहीतरी चाललं होतं. निसर्गाचं कालचक्र, सुख दुःख, ऊन सावली, त्याचा अविरत चालणारा खेळ, कोण सुटलंय त्याच्या तावडीतून. नेमकी त्याच वर्षी कुंदाने 10वीची परीक्षा दिली. पूर्वेश 5वीला होता. अचानकपणे रजनीची तब्येत खालावली. जेवण जाईना तिला, त्यामुळे अशक्तपणा वाढला. तिचं कामाला जाणं बंद झालं. डॉक्टरांनी अन्ननलिकेचा कॅन्सर सांगितलं तिला. घरच्यांचे सर्वतोपरी शर्तीने प्रयत्न चालूच होते. 2 वर्ष कशी तरी निघाली. आता तर डॉक्टरांनी सुद्धा हात जोडले. औषधं बंद करून तिला घरी आणलं. तिची शेवटची इच्छा तिने रमेशजवळ बोलून दाखवली. अहो मला ना आपल्या कुंदाचं लग्न पाहायचंय. पण रमेशने स्पष्ट नकार दिला. अगं किती लहान आहे ती, आपलं लेकरू खूप लहान आहे. आत्तापासूनच तिला संसाराच्या रहाटगाडग्यात नाही फसवायचं, गुदमरून जाईल बिचारी. रमेशने तिचा हात हातात घेतला. हे बघ रजनी, मला माहीत आहे तुला खूप काळजी वाटते तिची, पण आपली कुंदा खूप हुशार आहे ग, शिकू दे तिला. तू काळजी करू नकोस, मी आहे ना, विश्वास ठेव माझ्यावर, मी घेईन तिची काळजी. मनावर दगड ठेवून रमेश म्हणाला तर खरं, पण रजनीच्या डोळ्यात पाणी आलं. चुकले मी, माझ्या स्वार्थासाठी मी पोरीचं लग्न करावं म्हणत होते. काळजी घ्या पोरांची, म्हणतच तिने डोळे मिटले. आता घरात फक्त तिघेच. कुंदाने सर्व सांभाळून घेतलं. आता तिला अभ्यासाला हवा तसा वेळ मिळत नव्हता. छोटा पूर्वेश आता 8वीला गेला. तिचं पूर्ण लक्ष आता छोट्या भावाकडे आणि बाबांकडे होतं. पूर्वेशच्या अभ्यासाची पूर्ण जबाबदारी आता तिने स्वीकारली. रमेश मजुरीवर जायचा, पण आतून खूप खचून गेला होता. कुंदाला पाहून त्याला रजनीची आठवण यायची. समोर तरणीताठी पोर कुंदा दिसायची. आपण रजनीचं म्हणणं ऐकून घ्यायला हवं होतं. लग्न झालं असतं तर पोर घरी सुखी राहिली तरी असती. कुंदाने आता नर्सिंगला ॲडमिशन घेतली. पण बघा ना, दुसरं एक मोठं दुर्दैव तिच्यासमोर दैत्य म्हणून उभं होतंच. मजुरीचे काम करून ओझे वाहून रमेशच्या मानेला गॅप आला. आता त्याच्याही हिसाने काहीसुद्धा काम होत नव्हतं. उभं राहिलं की गरगरायला व्हायचं त्यांना. 1-2दा तर चक्कर येऊन सुद्धा पडले ते. कुंदाने आता मात्र बाबांचं काम करणं बंद केलं. तिने हार मानली नाही. तिला बाबांना गमवायचं नव्हतं. ती रमेशला घेऊन दवाखान्यात गेली. MRI केला. मानेतील गॅप खूप वाढलेला होता, पण नियमित औषधोपचार, व्यायाम, फिजिओथेरपी यांच्या साहाय्याने तो बरा होऊ शकतो असं डॉक्टरांनी सांगितलं. कुंदा बाबांना म्हणायची, बाबा आता काम करणं एकदम बंद, घरी बसायचं आणि आराम करायचा. जणू ती रमेशची आईच बनली होती. पोरांना आपण सहारा द्यावा, तर पोरच आता आपली मायबाप बनली. कुंदाने आता नर्सिंग कोर्स करता करता रात्री शिकवणी वर्ग घेणं सुरू केलं. खूप थकून जायची ती. बापाचा जीव कासावीस व्हायचा. पोरीचं वय झालंय, आता तिचं लग्न करावं, मी आणि पूर्वेश बघू मग काय करायचं ते, असं ठरवून रमेशने कुंदासमोर लग्नाचा विषय काढला. कुंदा म्हणाली, बाबा जोपर्यंत पूर्वेश आपल्या पायावर उभा राहत नाही तोपर्यंत मी लग्न नाही करणार. हा माझा शेवटचा निर्णय आहे. पूर्वेशने आता 12वीची परीक्षा दिली. उत्तम मार्काने तोही उत्तीर्ण झाला. इकडे त्याला मेकॅनिकल इंजिनिअरिंगला ॲडमिशन मिळाली आणि तिकडे कुंदाला असिस्टंट नर्सची सरकारी दवाखान्यात नोकरी मिळाली. आता ती समर्थपणे पूर्वेशचं शिक्षण पूर्ण करू शकत होती. कुंदा ज्या दवाखान्यात काम करत होती तिथे डॉक्टर विवेक काम करत होता. कुंदाचं कामाप्रती प्रेम, रुग्णाविषयीची आपुलकी, तिचा प्रेमळ स्वभाव, आदरयुक्त वागणूक बघून विवेक तिच्या प्रेमातच पडला. त्याने तिला सरळ लग्नासाठी विचारलं, पण तिने स्पष्ट नकार दिला. सुखाचे जणू तिने नातच तोडून टाकलं होतं. तिचं खरं सुख म्हणजे बाबा आणि पूर्वेश. या पलीकडे विचारही नाही करायचा असा निर्धारच तिने केला होता. आज पूर्वेशने आपलं ग्रॅज्युएशन पूर्ण केलं. त्याला चांगल्या नामांकित कंपनीत नोकरी मिळाली. त्याच्यासोबत काम करणारी मुग्धा दिसायला सुंदर, उच्च प्रतिष्ठित श्रीमंत घराण्यातील मुलगी होती.
दोघेही एकमेकांवर प्रेम करायचे. मुग्धा आता आपण लग्न करावं म्हणून मागे लागली होती. पण पूर्वेश, आधी ताईचं लग्न करू, मगच आपण लग्न करू. कारण मी आज जे काही आहे ते ताईमुळेच आहे. त्यामुळे थोडं थांबावं लागेल म्हणून मुग्धाला समजावून पाहत होता. पण श्रीमंत घराण्यातील लाडवलेली पोर ती. तिच्या हट्टापुढे तिच्या घरच्यांनी पूर्वेशला सांगितलं, आम्ही तुमचं लग्न लावून देऊ, पण तुला घर जावई म्हणून राहावं लागेल. एकुलती एक मुलगी आणि खूप मोठा व्यवसाय. ही अट जर मान्य असेल तरच तुमचं लग्न होईल, अन्यथा नाही. पूर्वेशने नकार दिला लग्नाला. मला घर जावई म्हणून येणं बिलकुल मान्य नाही. मी माझी ताई आणि बाबांना सोडून मी राहूच शकत नाही. आता मुग्धाने कट रचला. तू जर माझ्याशी लग्न करणार नसशील तर मी आत्महत्या करेन. पूर्वेशने हे सर्व आपल्या ताईला सांगितलं. काय करू गं ताई मी आता? आता तर मला असं वाटतंय मीच आत्महत्या करावी. कुंदा म्हणाली, नाही रे पूर्वेश, असं नको म्हणूस बाळा. तूच तर आमचा आधार आता. हे बघ माझं ऐक. तू कर रे मुग्धाशी लग्न. माझी आणि बाबांची काळजी करू नकोस. पूर्वेश म्हणाला, अगं पण ताई, तू आणि बाबा. नाही नाही, हे शक्य नाही. मी लग्न करणं शक्यच नाही. पण मुग्धाच्या बोलण्याने घाबरलेली कुंदा पूर्वेशला लग्नास तयार करते. किती द्विधा अवस्थेत सापडलेला पूर्वेश, एकीकडे आपलं संपूर्ण जीवन घरच्यांसाठी बलिदान केलेली बहीण, तर दुसरीकडे प्रियसी. पूर्वेश आता लग्न करून मुग्धाकडे घर जावई म्हणून गेला आणि कुंदा मात्र आजही आपल्या म्हाताऱ्या वडिलांसोबत आपली नोकरी सांभाळून राहते. तिच्या एकटीच्या कष्टावर मोडलेला संसार तिने सावरला. भावाला शिकवलं, तिचं कर्तव्य पार पाडलं. पण तिच्या नशिबात काय? शेवटी ती एकटीच आपल्या बाबांसोबत संसाराचा रथ ओढतीये. हा तिचा निर्धारच म्हणावा, कर्तव्य म्हणावं की तिथं तिचं नशीब म्हणावं. कुंदा आपली नोकरी सांभाळून बाबांची काळजी घ्यायची. पूर्वेश जरी घर जावई बनून गेला, श्रीमंती नोकर चाकर जरी त्याच्या पायाशी लोळण घेत असली तरी त्याचं मन तिथे रमत नव्हतं. त्याला ही श्रीमंत गरीब भेदभाव बिलकुल आवडत नव्हतं. गरिबांशी असलेली त्याची वागणूक त्याला खूप सलत असे. मुग्धाचं वागणं जरी पूर्वेश प्रति एक नवरा म्हणून बरं असलं तरी तिला तो आपल्या बाबांना, ताईला भेटलेला, त्यांच्याशी बोललेलं तिला बिलकुल खपत नसे. बरेचदा पूर्वेश लपून बाबांना आणि ताईला भेटायचा. मुग्धाला भांडण्यासाठी एवढं निमित्त पुरेसं व्हायचं. खूप भांडायची ती. राखी पौर्णिमा जवळ आली. भाऊ बहिणीच्या पवित्र नात्याचा सण. पूर्वेश म्हणाला, मुग्धा, राखीचा सण येतोय ग. आपण ताईला बोलूया का आपल्या घरी? मुग्धा म्हणाली, नको नको, मला नाही आवडत त्यांचं असं इथे येणं. तुम्हाला जायचं असेल तर जा, पण तुम्ही गेलात तर परत इथे यायचं नाही. आता तुला एकच पर्याय निवडायचा आहे की तुझे ताई आणि बाबा की मी. निर्णय तुझा आहे, असं म्हणून ती तिथून निघून गेली. पूर्वेशला खूप वाईट वाटलं. किती बंधनात बांधलं गेलोय आपण. धडधाकड पुत्र असून बाबांना आधार नाही. भाऊ असून बहीण काम करते. अजून ताईने लग्न केलं नाही. किती त्याग हा ताईचा. आणि मी मस्त ऐशो आरामात लोळतोय. नाही, आता मात्र खूप झालंय. मला काहीतरी निर्णय घ्यावाच लागेल. पूर्वेश घरातून निघाला. ते मनावरचं ओझं कमी करण्यासाठीच. योग्य ते निर्णय घेऊनच खूप हलकं वाटत होतं त्याला. पूर्वेश राखीसाठी घरी पोहोचला. घरी रेडिओवर गाणं सुरू होतं. सण वर्षाचा, बाई भाऊबीजेचा, येणारा बंधू माझ्या मोठ्या मनाचा. चंदनाचा पाठ त्याला देईन बसाया आणि करंजा लाडू वाढीन जेवाया. मिरवीन डोईवरती हात ममतेचा, येणारा बंधू माझा मोठ्या मनाचा. खूप आनंद झाला होता कुंदाला. जणू ती वाटच बघत होती भावाची. अंगणातली रांगोळी, स्वयंपाकघरातल्या त्याच्या आवडीच्या बासुंदीचा घमघमाट त्याच्या हे लक्षात आणून देत होताच. कुंदाने त्याला राखी बांधली. पूर्वेश म्हणाल, ताई काय देऊ ग तुला ओवाळणीचं? कुंदा म्हणाली, काय मला काही नकोय रे. खूप सुखात आहे मी. तू फक्त तुझी काळजी घे. पूर्वेश म्हणाला, ताई मला माहीत आहे तू काहीच मागणार नाहीस. आत्तापर्यंत तू फक्त देत आलीस आणि मी घेत आलोय. पण आता मात्र तुला माझं ऐकायचं आहे. आतापर्यंत मी खूप सहन केले ते यासाठीच की मुग्धा कदाचित मला समजून घेईल. लग्नानंतर तरी ती तुला आणि बाबांना आपलंसं करेल. खूप स्वार्थी लोक आहेत ताई ते. तिच्याशी लग्न करून मी तुम्हा दोघांवर अन्याय केलाय. बाबा मला क्षमा करा, मी अपराधी आहे तुमचा. कुंदा म्हणाली, अरे असं का बोलतेस तू? आता ती पत्नी आहे तुझी काही कर्तव्य आहेत. पूर्वेश म्हणाला, ताई श्रीमंतीचं भूत बसले त्यांच्या मानगोटीवर. ताई मला नकोय ग ती श्रीमंती. खूप जीव गुदमरतोय माझा तिथे. मोकळा श्वास सुद्धा घेता येत नाही. इथे आल्यावर खूप बरं वाटतं ग ताई. मी ठरवून आले ते. आता मी इथेच राहणार. मुग्धाला जर माझी खरंच गरज असेल तर तीच येईल माझ्याकडे. मी मात्र ठरवून आलोय तिकडे परत न जाण्याचा निर्णय घेऊनच. कुंदा म्हणाले, अरे पण. पूर्वेश म्हणाला, ताई आता माझी ओवाळणी स्वीकारण्याची तुझी वेळ आहे.
ताई माझ्या भेटीचा स्वीकार कर. कुंदा म्हणाली, अरे पूर्वेश, खरंच रे, मला काहीच नकोय. पूर्वेश म्हणाला, ताई आता मात्र मी तुझं काही ऐकणार नाहीये. तुझा लहान भाऊ आता खूप मोठा झालाय. त्याची ही ओवाळणी तुला स्वीकारावीच लागेल. प्लीज नाही म्हणू नकोस ग. ताई मी ठरवून आले. आता तुझं लग्न मी लावून देणार. किती कष्ट घेतलेस ग सर्वांसाठी. लहानपणापासून बघतोय. आई गेली पण आईच्या मायेने तू मला झोपसलं, मोठं केलं, शिकवलं, स्वतःच्या पायावर उभं केलं. माझा प्रेमविवाह तरी माझ्या सुखासाठी सहर्ष तयार झालीस तू. पण आता मात्र माझी वेळ आली आहे माझं कर्तव्य करण्याची. तुझं लग्न आणि बाबांची जबाबदारी आता माझी. कुंदा म्हणाली, अरे काही काय होय, आता या वयात कोण करणार माझ्याशी लग्न. पूर्वेश म्हणाला, डॉक्टर विवेक. कुंदा म्हणाली, काय वेडबीड लागले की काय तुला. पूर्वेश म्हणाला, हो ताई, डॉक्टर विवेक ज्याने तुला मागणी घातली होती लग्नासाठी त्याच्याशी माझी भेट झाली आहे. त्याचंसुद्धा अजून लग्न झालेलं नाही आहे. तो आपल्या आईसोबत एकटाच राहतोय. आपल्या आईला सांभाळून घेणारी मुलगी बायको म्हणून हवी आहे त्याला. म्हणूनच त्याने तुला तुझ्यातलं वात्सल्य, प्रेम, सहानुभूती, आदर हे सर्व गुण बघूनच तुला लग्नासाठी विचारलं होतं. पण तू आम्हा सर्वांचा विचार करून लग्नाला नकार दिलास. ताई विवेक आजही तुझ्या होकाराची वाट बघतोय. तू फक्त हो म्हण. बाबा म्हणाले, कुंदा बेटा, पूर्वेश खरं तेच बोलतोय. किती करशील गा आम्हा सर्वांसाठी. आई गेल्यापासून ताऱ्यावरची कसरत करून तूच एकटी संसार चालवतेस. आता थोडं स्वतःसाठी जग. या सुंदर जगाचा थोडा तरी आस्वाद घे. मी काय पिकलं पान, आज आहे उद्या नाही. रजनी तुझी आई रोज माझ्या स्वप्नात येऊन विचारते, कधी करणार हो माझ्या कुंदाचं लग्न. मी निरुत्तर असतो पोरांनो. खूप मोठं ओझं घेऊन फिरतोय मी मनावर. आता तर किमान माझ्या डोळ्या देखत आईची इच्छा पूर्ण कर, तेव्हा तिचा आत्मा शांत होईल. कुंदा म्हणाली, पण बाबा. बाबा म्हणाले, पण बिन काही नाही पोरी, नाहीतरी माझा आत्मासुद्धा असंच भटकत राहील बेटा. कुंदा म्हणाली, बाबा असं नका म्हणू. आई गेल्यानंतर तुम्हीच तर आम्हाला आई बाबा दोघांचं प्रेम दिलंय. पूर्वेश म्हणाला, तर ताई तू तर तयार आहेस ना लग्नासाठी. पूर्वेशने लगेच विवेकला फोन केला. विवेक त्याच्या आईसोबत कुंदाकडे आला. विवेकच्या आईने कुंदाला मागणी घातली. अत्यंत साध्या पद्धतीने विवेक आणि कुंदाचं लग्न झालं. हीच ती ओवाळणी होती भावाची बहिणीला, शब्दात व्यक्त न होणारी. कुंदा आता विवेकच्या घरी गेली आणि इकडे पूर्वेशने आपल्या बाबांचं संपूर्ण जबाबदारी एक पुत्र म्हणून सहर्ष स्वीकारली त्यांनी जबाबदारी. पूर्वेश आता आपली नोकरी सांभाळून आपल्या बाबांचा योग्य तो सांभाळ करायचा. त्यांचं औषध पाणी, जेवण सर्व अगदी वेळेनुसार. त्याला मुग्धाची खूप आठवण यायची, पण त्याने तिला दिलेला शब्द आठवायचा. तुला तुझी ताई, बाबा किंवा मी यापैकी एकाला निवडायचं आहे. निर्णय तुझा आहे. म्हणून तो शांत असायचा. मुग्धाने मात्र त्याला खूपदा फोन करून बोलवण्याचा प्रयत्न देखील केला. त्यावेळेस त्याने मात्र स्पष्ट सांगितलं, तुला माझी गरज असेल तर तू माझ्या घरी येऊ शकतेस, पण मी मात्र आता घर जावे म्हणून तुझ्याकडे येणार नाही. पण लाडात वाढलेली ती, सर्व सोयींनी गजबजलेलं घर, नोकर चाकर एवढं सगळं सोडून जाणं तिला योग्य वाटत नव्हतं. एवढ्यात मुग्धाला दिवस गेले. तिने ही बातमी पूर्वेशला सांगितली. खूप आनंद झाला पूर्वेशला. आता मी बाबा बनणार म्हणून. किती आनंदाचा हा क्षण. बहुतेक बाळाच्या आगमनाची वार्ता आणि परत पूर्वेश आणि मुग्धाचं मिलन ही लिखित असेल. इकडे मुग्धांच्या बाबांचा खूप मोठा विस्तारलेला असा व्यापार अचानक मंदीच्या लाटेत आला. हळूहळू त्यांचं वैभवशाली जीवन ढासळू लागलं. असं म्हणतात ना, सुखदुःख सांगून येत नसतात. ऊन सावलीच्या खेळाप्रमाणे जीवनात बरेच असे प्रसंग येतात. असंच काहीसं मुग्धाच्या घरी झालं. क्षणात होत्याचं नव्हतं झालं. मुग्धाला 9वा महिना लागला आणि मात्र तिला प्रकर्षाने जाणीव झाली ती पूर्वेशची. तिने निर्णय घेतला पूर्वेशकडे जाण्याचा. पूर्वेश बाबा यांना खूप आनंद झाला. सून पहिल्यांदा घरी येणार म्हणून कुंदाने तिच्या स्वागताची जोरदार तयारी केली आणि तो दिवस होता भाऊबीजेचा. आपल्या घरात तिने पहिल्यांदाच पोटात वाढणाऱ्या पूर्वेशच्या बाळासह माप ओलांडून गृहप्रवेश केला. बाबांना तर खूप आनंद झाला. कसा हा योगायोग बघा. एका गृहलक्ष्मीचं घरातून दुसऱ्या घरात जाणं आणि लगेच दुसऱ्या गृहलक्ष्मीचं घरात पुनरागमन होणं, यापेक्षा दुसरं वैभव कुठलं. काही दिवसातच घरात एका छोट्या पाहुण्याचं आगमन झालं. जणू घरात कृष्णच अवतरला. आता घराचं गोकुळ झालं. आजोबा झालेल्या बाबांना तर नवसंजीवनीच मिळाली. त्यांच्या बाललीला पाहून त्यांचा मात्र जास्त वेळ मजेतच जायचा. आंधळा मागतो एक डोळा आणि देव देतो 2 डोळे. समजलं ना काय म्हणायचंय ते. अहो, विवेक आणि कुंदाच्या संसारवेलीवर सुद्धा एक कळी उमलली आहे. राधा. किती कष्ट घेऊन कुंदाने सावरलेलं तिचं माहेरचं घर आणि उशिरा का होईना राखी पौर्णिमेला आपल्या बहिणीने दिलेली अनमोल भेट.
कुंदाने जर हिंमत हारून मरण पत्करलं असतं किंवा स्वतःच्या स्वार्थापोटी लग्न करून मोकळी झाली असती तर घराचं नंदनवन झालंच नसतं. अशी वेळ बऱ्याच जणांवर येते. पण हिंमत न हारता परिस्थितीशी 2 हात करण्याचा निर्धार करा. उशिरा का होईना पण यश नक्कीच मिळतं. विश्वास हवा फक्त स्वतःच्या कर्तृत्वावर, कुंदासारखा. तर मग मित्रांनो, तुम्हाला आजची ही कथा कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. आणि ही कथा चांगली वाटली तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा.